स्तरावर पण चितपट करू शकतो तिच्या मल्लाला. ही ताकद ही बीडला दाखवलेली आहे आणि त्याचा गौरव हा ठिकठिकाणी आज होतोय. आपल्याकडं महाराज केसरी झाले, शिवाजी केकान झाला, आपल्या चित्र सह्यद अली झाले, आणखी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वयाच्या गटाच्या आपले मल्ल आपापल्या आमच्या कुस्तीच्या स्पर्धेच्या स्पर्धेमुळं आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करतायत. आताच मला यांनी या ठिकाणी सांगितलं की मी मल्ल आहे आणि जॉर्जियामध्ये परदेशामध्ये आता त्यांनी लढत होणार आहे. म्हणजे अनेक मल्ल गरिबीतले परिस्थिती बेताची आणि या बेताच्या परिस्थितीमध्ये पण आपला छंद जो लोक पावायला लागला हल्ली. आता थोडा होतात खेड्यापाड्यात, ग्रामीण भागात थोडा होतात, लोक उत्साहानं वर्गणी करून त्या ठिकाणी दौंडीच्या आणि पहिलीच्या कुस्त्या लावतात, परंतु हा कमी कमी होत चाललेला आहे. मी आपल्याला काही दिवसापूर्वी बोललो की या कंकाळेश्वर परिसरामध्ये चांगल्या प्रकारचा कुस्त्याचं स्टेडियम, आता जिथं कुस्त्याला फळ होतो या ठिकाणी चांगलं बांधून स्टेडियम द्यायचा संकल्प आम्ही सोडलेला आहे. प्रस्ताव त्याला तयार केलेला आहे आणि तो प्रस्ताव मला वाटतं काही अवधीमध्ये आपण या ठिकाणी कार्यान्वित करू आणि चांगला फळ कायम स्वरूपी त्याच्यावर वर ऊन लागणार नाही, आच्छादन असेल, थोडीफार आजूबाजूला पंचाला फिरायला जागा असेल असा आराखडा आपण तयार केला आहे. आता 1 कोटीचा आराखडा या ठिकाणी तयार झालेला आहे. आणखी वाढीव रक्कम लागली तर त्याच्यामध्ये आपण ही नक्की रक्कम घालू. पण बीड जिल्हा हा कुस्तीमध्ये जो अग्रेसर आहे आणि बीड शहरातली पण अनेक जुनी जाणती लोक मला या ठिकाणी दिसतात की ज्यांनी पदार्थ खाऊन घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या तोडल्या. म्हणजे घरचं खायचं आणि हात शब्द जोपासायचा, ताकदीनं जोपासायचा, मदत करायचं हे अनेकांनी या बीड लोकांनी केलंय. आणि अध्यक्ष इथं आमच्या समोर उभे आहेत पैलवान आणि तिकडे सोमा पैलवान आहे. म्हणजे अनेक आपला हा आहे रोज पैलवान. म्हणजे जातीपातीचे ह्यात काही नाही. आंबेडकरी इथं आहे. कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, अवरे कुठल्या जातीचा आहे, अवारे पैलवान जातच पैलवान नाही. आता देवा कुठल्या जातीचा आहे, गमक्या टाकून लग्न लावतो आणि कुस्त्याची भरात कुस्त्या लावतो. दोन्ही मध्ये वाकबदार माणूस आहे. जात पात धर्म हे बाजूला काढून खऱ्या अर्थानं मैदानी खेळामध्ये जे स्पिरिट लागतं, खेळाचं स्पिरिट ते कुस्तीच्या खेळानं जोपासलेलं आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये लक्ष लागावं असं जोपासलेलं आहे. माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती राहील. आता एक कुस्ती शौकीन किती आले बघणारे आसपासचे आणि एका जाती धर्माचे लोक नाहीत, सगळ्या जाती धर्माचे लोक ह्यात आहेत आणि त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन कौतुक करतो. आणि खेळाडू आमच्या महिला कुस्तीपटू त्या पुण्याहून आल्यात. म्हणजे आता फक्त ही पुरुषाची बघणारी राहिली नाही, आता महिला आणि मुली पण त्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये राज्य आणि देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मोठ्या आपलं नाव कमवतात. सगळ्यांना आणि सद्गुणी असा पैलवान कोण असतो तर तो खरा पैलवान तो असतो की जो आपल्या अहंकारावरती, क्रोधावरती, आवेशावरती परिपूर्ण नियंत्रण ठेवतो आणि दणकट सुद्धा असतो पाय रोवून भूमीवरती, पृथ्वीवरती. आणि याचबरोबर जे आपले पैलवान बंधू असतात त्यांच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आपले जे पैलवान बंधू असतात तर हे जे दंड बैठक करतात तर ही जी कसरत आहे, ही जी तालीम आहे, ही त्यापेक्षा मोठी आहे. जी आज ऍक्रोबिक असतात, इंग्रजी कसरत आणि एक्सरसाइज असते, तर त्यापेक्षा महत्वाची कसरत आपल्या पैलवान बंधूंची असते. आणि हा जो आपलं जीवन आहे आणि वैजनाथ तांदळे यांचा सत्कार राव फौजी करते. ताजे जुनेद इंजिनियर साहेब यांचा सत्कार 2 रुपये करते. आता या ठिकाणी म्हणून आलेले आणि दरवर्षी आम्ही भरीतच राहतो. पहिले 25-30 वर्षापासून चालू, 40 वर्ष झाले चालू आहे. प्रमुख पाहुणे कोण आहे?
त्याच्यात आमचे क्षीरसागर क्षीरसागर म्हणून ते पण आम्हाला काही देतात, मदत देतात आणि आम्ही असे दुकानदार आहेत काय आमच्या संघटना आहेत, काही कंपनी आमच्यातून गोळा करून आम्ही ते करतो. दरवर्षी जयदत्तांना हे आखाड्यासाठी पूर्णतः सहकार्य करत आहेत. यापुढे बी सहकार्य. एक आखाडा पूर्ण 40 वर्षापासून ते 50 वर्षापासून चालू आहे. आणि या आखाड्याचे पहिले जे होते महादेवप्पा ढेपे स्मरणार्थ नंतर आपण पुन्हा कुस्त्या चालू केल्या होत्या, बंद पडलेल्या, पुन्हा अण्णाने सहकार्य केलं आणि आज कुस्त्या चालू आहेत. अशा प्रतिवर्षी कुस्त्या चालू राहतील. हे अण्णाचे उपकार आहेत आमच्यावर. अण्णाच्या ओघाने भरपूर आम्हाला मदत भेटते. जयदत्त अण्णा आमदारच्या ओघाने आम्हाला मदत भेटते या फडाला. आणि नगराध्यक्ष भूषण साहेब हे बी आम्हाला मदत करतात. आमच्या व्यापारी संघटना आहे, आमच्या सौरभ कुस्ती केंद्र, आणखीन म्हणलं तर हे आमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून आम्हाला मानधन भेटतं. आम्ही त्याच्याबरोबर हे फड चालवतो. ह्याला फडाला कमीत कमी माझ्या माहितीस्तोवर 30 वर्षापासून मी स्वतः ह्या फडामध्ये आहे. आमचे अध्यक्ष गोविंदराव चव्हाण, आणखी आमदार साहेब जयदत्त अण्णा क्षीरसागर, भूषण साहेब, किरण शेठ ढेपे, हे बंधू शेठ ढेपे हे भरपूर मदत करतात. म्हणून हे फड आजपर्यंत चाललेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे हे चालतं. आम्हाला हे पोलीस लोक भरपूर सहाय्य करतात आणि इथं काही होत नाही. एवढंच आहे. ओके, ठीक आहे सर. महाशिवरात्रीनिमित्त देवदेवतांचा खेळ आणि अवल्यांचा खेळ म्हणून मानवजातीची निर्मिती भूतलावर ज्या वेळेस झाली, त्याचबरोबर कुस्तीची निर्मिती त्यांच्याबरोबर. ज्या वेळेस तर मानवजाती भूतलावर आले त्यावेळेस त्यांचा बचाव करण्यासाठी ते प्राण्याची डिफेन्स करत होते. त्या डिफेन्सचा प्रतिकार करता करता मानवजातीमध्ये कुस्ती हा खेळ निर्माण झाला आणि तो खेळ अवल्या आणि देवदेवतांचा खेळ आहे. जसं की श्रीकृष्ण भगवाननी कुस्ती खेळले, श्रीरामानी कुस्ती खेळले, पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने देखील कुस्ती खेळली. त्यावेळेस जागतिक मोठा पैलवान होता रुखाना, त्याला त्यांनी ते 2 हात करून त्यांना पराजित केलं आणि ते मानवजातीमध्ये ते खेळाचा ऊर्जा निर्माण होऊ म्हणून या देवतांच्या यात्रा आणि जत्रा ह्या निमित्ताने लोकांमध्ये ऊर्जा निर्माण होण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ते निधी गोळा करतात आणि त्यांना ते खेळामध्ये प्रोत्साहन व्हावा म्हणून त्यांना बक्षीस देण्यात येतो. आणि हा प्रत्येक वेळेस आमदार, नगराध्यक्ष आणि व्यापारी संघटना आणि या खेळाला ज्याला आवड आहे त्यांच्याकडून निधी मिळाल्यानंतरच हा खेळ पूर्वतत्वावर येतो आणि लोकांमध्ये याची ऊर्जा व्हावा. म्हणजे ज्यावेळेस आपण रामराज्यामध्ये होतो तर रामराज्य में मिला दूध, श्री कृष्ण के राज में मिला घी, तो कलियुग में मिला दारू, तू सोच समझ के पी. ह्या म्हणीप्रमाणे आम्ही या कुस्तीला दुधाकळ आणि तुपाकळ कसं थांबवू शकतो त्याचा प्रयत्न म्हणून हा कुस्तीचा खेळ खेळतो. पहलवान पुणे के आए हुए, कोल्हापूर के आए हुए, पुणे, कोल्हापूर, बार्शी, जालना, औरंगाबाद. आणि आता कुस्ती परंपरागत राहिलेली नाही, आता टेक्निक कुस्ती झाली. प्रत्येक ठिकाणी NIS कोच आहे. नॅशनल मध्ये मेडल असलेले मॅट आणि माती या दोघांवर सराव घेतो. त्यावेळेस टेक्निक प्रॅक्टिस आणि प्रशिक्षणाशिवाय कुस्ती नाही. आज फाइनल कब होगा? ये परंपरागत कुश्ती है. छत्रपति शाहू महाराज ने जो परंपरागत रखी थी कि ये कुश्ती की वजह से मजबूती, दनकट और हमारे देश को है तो डिफेंस में जो कि 13 कैटेगरी के जॉब होते हैं 12वीं पास के, तो ये मजबूत बच्चे वो हमारे देश को सुरक्षा के लिए वहाँ पर भर्ती होते हैं. जैसे पुलिस है, SRP है, CRP है, BSF है, इसमें जाते हैं तो ये कुश्ती में से शरीर मिलता है, उनका फिटनेस मिलता है और वो हमारे डिफेंस में मिलता है. और इसलिए हमारे को है तो कुश्ती का बहुत फायदा होता है. क्या बात है. रोहित अशोक गायकवाड. कशामुळे बसवायचं याला? बर बर आत्महत्या बरोबर. नाही नाही वगैरे चल चल नाही. हा
योगराज भैया आने के बाद